ए हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सुके। जय भीम, जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, कारण अशाच प्रकारे ट्रेंडिंग टॉपिक व्हिडिओ आणि कॉन्सेप्ट आणत असतो. त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये काय मटेरियल आणि फिल्टर यूज केलेलं आहे, तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. तर तिथून जाऊन तुम्ही आपलं मटेरियल आणि फिल्टर अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता. त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण आजच्या व्हिडिओचे जे काय मटेरियल आहे तर तो जितकं मटेरियल आपण टेलिग्राम चॅनलवरती दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, तिथून जाऊन ते आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा आणि सगळं मटेरियल डाउनलोड करून घ्या. तर चला मित्रांनो, थोडासा वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि व्हिडिओ सगळे आणि व्हिडिओ थोडा स्किप न करता पाहायचा आहे, तेव्हाच तुम्हाला सर्व व्हिडिओ एडिटिंग समजणार आहे. मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. मित्रांनो, मी अलर्ट मशीनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे. तर अशा प्रकारे आपली एक बीट मार्क प्रीसेट बघायला मिळणार आहे. तर आपण आज शेक इफेक्ट प्रीसेट दिलेलं नाही, तर बीट मार्क प्रीसेट आहे त्यावरच आपण काम केलेलं आहे. तर मी प्रीसेट ऑलरेडीच इम्पोर्ट करून घेतलेले आहे, तर लिंक डिस्क्रिप्शन दिलेलीच आहे. तर आता मी बीट मार्क प्रीसेट ओपन करून घेतो. तर आपल्याला अशा प्रकारे बीट मार्क प्रीसेट बघायला मिळणार आहे. काय केलं आहे यामध्ये लिरिक्स सॉन्ग वगैरे काही म्हणजे 50% काम तुम्ही करून दिलेलं आहे तुमचं एकदम सोप्या प्रकारे. तर आता काय करायचं आहे, थोडे चेंजेस करायचे आहेत. तर चेंजेस काय करायचे आहेत, हा जो आपला लोगो आहे आदित्य क्रिएशन 76चा, याला अगोदर अनहाईड करून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे लोगो येणार आहे. तर आता काय करायचं आहे, यामध्ये लोगो तुमचा टाकायचा आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, या लेअरवरती टच करायचं आहे, एडिट टेक्स्टवरती जायचं आहे आणि एडिट टेक्स्टवरती गेल्याच्या नंतर ना आपल्याला काय करायचं आहे, तुमचं जिथं काय म्हणजे तुमचा जो काय लोगो असेल ते लोगो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. तर एकदम सोप्या प्रकारे आहे, त्यामुळे तुम्हाला नंतर एडिटरला सांगायची गरज नसते. तर आता काय करायचं आहे, आपल्याला हा जो अशोक चक्र आहे तर याला फिरवायचा आहे. तर फिरवायचं कसं, म्हणजे आपण आता बोटाने फिरू शकतो का, तर नाही. तर आता काय करायचं, त्याला की ॲड करायची. त्यासाठी काय करायचं, फोटोवरती क्लिक करायचे, त्याच्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरवरती जायचं, त्यानंतर खाली रोटेटवरती जायचे. आता रोटेटवरती आल्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला थोडं समजून घ्या. तर काय करायचं, तर आपल्याला की द्यायची आहे, की दिल्याच्यानंतर काय करायचं आहे, याला एक असं म्हणजे 1 राऊंड रोटेट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर परत आपल्याला एकदम सेंटरला यायचं आहे, त्या फोटोच्या बरं का, फोटोच्या सेंटरला येऊन इथं एक की द्यायची आणि याला काय करायचं, हाफ फिरवायचं आहे, म्हणजे याला अर्धच फिरवायचं आहे. त्याच्यानंतर एकदम लास्ट याच्यापाशी यायचं आहे आपल्याला, फोटोच्या लास्टपाशी येऊन इथं एक की द्यायची आणि इथं काय करायचं, आपल्याला याला पूर्णच राऊंड करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तर जो आपला अशोक चक्र आहे तो अशा प्रकारचा फिरणार आहे बघा. तर अशा प्रकारे फिरणार आहे. तर आता काय करायचं, इतकं झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, समोर यायचं आहे. समोर आता 19.32 सेकंदापाशी इथं आल्याच्या नंतर आपल्याला फोटोज ॲड करायचे आहेत. तर फोटोज मी तुम्हाला सांगितलं आहे, फोटोज टेलिग्रामवरती आहे, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर आता काय करायचं आहे, आपल्याला इथून फोटो ॲड करायचे. तर फोटो ॲड करण्यासाठी प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचे. तर अशा प्रकारची फाईल असेल तर ती फाईल डाउनलोड करून घ्यायची. तर आता यामधले फोटो ॲड करून घेऊ शकता. तर मी फोटोज ॲड करून घेतो. तर मित्रांनो, मी अशा प्रकारे सर्वच काही फोटोज ॲड करून घेतलेले आहेत. तर आपल्याला काय करायचं, हा जो आपला PNG आहे या PNGला सर्व फोटोंच्या वरती ठेवायचं आहे. तर इतकं झाल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला जो फोटो आहे त्या फोटोला इफेक्ट ॲड करायचे आहेत. तर आता इफेक्ट कुठं आहे, एकदम व्हिडिओच्या लास्टपाशी यायचं आहे, तिथे एक फोटो असणार आहे. तर अशा प्रकारचा, तर याचाच इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे. त्यासाठी फोटोवरती टच करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, इथं कॉपी इफेक्ट करून घ्यायचे. आता जितके आपले फोटो आहेत या सगळ्याच फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे.
तर मी फोटोला इफेक्ट पेस्ट करून देतो. तर मी अशा प्रकारे सर्वच फोटोला इफेक्ट पेस्ट केलेला आहे. जो एक लास्टचा फोटो आहे त्या फोटोला काय करायचं, अशा प्रकारे वरती ठेवून घ्यायचं आहे. तर आता इतकं झाल्याच्या नंतर काय करायचं, आपल्याला परत 19 सेकंदापाशी यायचं आहे. तर इथं आपल्याला एक शॅडो ॲड करायची आहे. तर शॅडो ॲड करण्यासाठी काय करायचं, प्लसवरती क्लिक करायचं आहे, एक रेक्टँगल ॲड करायचा आहे. रेक्टँगल ॲड केल्याच्या नंतर आपण वरी 3 डॉटवरती टच करायचं आहे. याला फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. ओके, त्याच्यानंतर कलर अँड फिलवरती जायचं आहे. आपला ग्रेडियंटवरती क्लिक करायचे, तर ग्रेडियंट कलर येणार आहे. त्याच्यानंतर या ब्लॅक जो आहे ब्लॅकला खालती घ्यायचं आहे आणि याला सेंटरला ठेवून घ्यायचं अशा प्रकारे. मला व्हाईटला वरच्या सेंटरला ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर ना इथं व्हाईट कलरवरती टच करायचं आहे आणि याला ट्रान्सपेरंट करून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपली शॅडो बनवून रेडी होणार आहे. तर शॅडोची लेंथ काय करायची, एकदम लास्ट बीटपर्यंत वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे इथे एक तुम्हाला PNG दिलेला असेल तर PNGला अनॲड करून घ्यायचं आहे आणि काय करायचं, या शॅडोच्या वरती ठेवून घ्यायचे. तर अशा प्रकारे त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला बॉर्डर ॲड करायची. तर बॉर्डर ॲड करण्यासाठी एकदम 0 सेकंदापाशी यायचं आहे. सिम्पली पुन्हा प्लसवरती क्लिक करायचं, परत रेक्टँगल ॲड करायचं आहे, परत 3 डॉटवरती क्लिक करून फर्स्ट कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर कलर आणि फिलवरती जायचं आहे. साईडला नो कलर सिलेक्ट करायचा आहे, बॅकला यायचं आहे, बॉर्डर आणि शॅडोवरती स्टोक इनेबल करायचा आहे. स्टोकचा कलर व्हाईट ठेवायचा आहे. स्टोकची लेंथ 7 ते 8% ठेवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपली बॉर्डर बनवून रेडी होणार आहे. तर आता काय करायचं, एकदम लास्ट बीटपाशी येऊन या बॉर्डरची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. त्यानंतर काय करायचं, एक राहिलेलं काम आहे. त्यासाठी 19 सेकंदापाशी यायचं आहे, एक प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल ॲड करायचं आहे. त्यानंतर 3 डॉटवरती टच करून याला सुद्धा फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, कलर आणि फिलवरती जायचं आहे. याचा कलर ब्लॅक ठेवायचा आहे. त्यानंतर बॅकला यायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, ॲड इफेक्टवरती जायचं आहे. इथे एक ब्लिंक नावाचा इफेक्ट असेल तो ॲड करायचा आहे. तर वरती काय करायचं, सर्च मारायचं आहे ब्लिंक नावाचा इफेक्ट. तर तो ब्लिंक नावाचा इफेक्ट ॲड करून त्याची जितकी काय लेंथ असेल ती लेंथ आपल्याला सर्वच वाढून घ्यायची आहे. तर म्हणजे याला राईटला स्क्रॉल करायचं आहे. तर अशा प्रकारे ब्लिंकचा इफेक्ट बघायला मिळणार आहे. तर काय करायचं, एकदम आपल्याला लास्ट बीटपाशी येऊन याची सुद्धा लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारचा आपला ब्लिंकचा इफेक्ट बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, वर शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर याला 1080 पिक्सल ठेवायचं आहे, नाहीतर 720 सुद्धा ठेवू शकता. त्याच्यानंतर काय करायचं, याला 1080 पिक्सलच राहू द्या आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. तर आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचे. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण अशाच प्रकारे मराठीमध्ये जबरदस्त कॉन्सेप्ट आणत असतो. तर भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे ट्रेनिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ. ठीक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए।